झाले ना. नमस्कार, मी हनुमंत कापरे, एसलीपीएस वेलनेस या संस्थेचा डायरेक्ट सेलर डिस्ट्रीब्युटर आहे. तर आज आपल्याकडे पिंपरी खुर्द इंदापूर तालुका इंदापूर शेजारी उजनी धरणाच्या शेजारी जबरदस्त असा आज आपल्याला भुईमुगाच्या पिकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला आलेला आहे. तर येथील प्रगतिशील शेतकरी गलांडे पाटील सर यांचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तर आपण जो काही रिझल्ट आलाय आपण त्यांच्याच तोंडून आपण रिझल्ट ऐकूया. सर, तुमचं नाव आणि हे सांगा आणि तुमचा रिझल्ट सांगा. माझं नाव रावसाहेब हनुमंत गलांडे, पिंपरी खुर्द तालुका इंदापूर. मी भुईमुगाची पेरणी करताना सुरुवातीला ट्रॅक्टरने पेरणी केली. त्यामध्ये 2 ह्याच्या पिशव्या आणि आपल्या बिहोईटा आणि इको हरियाली हे 2 मिक्स करून पेरणी म्हणजे बियाबरोबर त्या दोन्ही खताची वापर करून पेरणी केली. त्याच्यामुळे ह्या भुईमुगाला इतका रिझल्ट चांगला, पानं चांगली आहे, ते ग्रोथ चांगला आहे, वाढ चांगली आहे आणि काळोखी पण चांगली आहे. खरंच IPLचं जे अवपलचं जे प्रोडक्शन आहे SLPSचं ते एकदम उत्तम आहे आणि चांगलं आहे. सगळ्यांनी वापरा. मी उसाला सुद्धा वापरलेलं आहे आणि उसाला सुद्धा माझे रिझल्ट चांगला आहेत. ओके, आता तुम्ही जे सांगितलं सर की इथं आपल्याकडे भुईमुगाची एकसारखी वाढ झालेली दिसते, जबरदस्त अशी वाढ झाली, त्याची काळोखी आहे. आणि याची जर बघितलं आपण तर याच्यामध्ये प्रत्येकाचे जर फुटवे जर बघितलं, जितके फुटवे तेवढे प्रचंड त्याची आपल्याला पुढं उत्पन्न निश्चित वाढण्याची तुम्हाला निश्चित खात्री आहे. तर सरांनी आपले या पिंपरी खुर्द इंदापूर या ठिकाणी त्यांच्या ऊसाच्या पिकालाही आपल्याकडे वापरलेलं आहे. त्यांनी जबरदस्त त्यांचे रिझल्ट सुद्धा आहेत. आणि आता सर तुम्ही इतर आपल्या या भागातील शेतकरी यांना सुद्धा या वापरण्यासाठी तुम्ही त्यांना माहिती सांगताय. ह्या इथं आता बऱ्याचशा इथं आपल्याला त्याचं काम वाढवायचं आहे. अवपलचं AWPLचं आणि त्या माध्यमातून आपण काम करत राहणार आहे आणि आपण माणसं जोडत राहणार आहे. प्रत्येकाला सांगणार आहे की कसं वापरा. म्हणजे आजची काळाची जी गरज आहे, तर तुम्हाला हे जे काय आपले प्रोडक्ट्स आहेत आपले SLPS संस्थेचे जैविकचे ऑर्गॅनिकचे ते कोणाच्या माध्यमातून मिळाले तुम्हाला? आम्हाला कापरे सरांच्या आणि खरात सरांच्या दोघांच्या माध्यमातून आम्ही इथं जॉईन झालो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, ती माहिती दिली, प्रोडक्ट आम्हाला पोहोचवलं इथं आणून आणि आम्ही त्याचा वापर केला. बरं, आता अशाच पद्धतीने तुम्ही लोकांनाही तुम्ही सांगताय चांगल्या पद्धतीने. तुम्हाला ह्या भागातील शेतकरी आजची जी आपली काळाची गरज आहे, विषमुक्त शेती, रासायनिक खतांचा होणारा प्रचंड खर्च कमी करून आज उत्पन्न वाढवणं ही काळाची गरज आहे. असेच तुम्हाला